उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेनेची बॅनरबाजी पाहायला मिळते। मैत्री धाग्याशी नाही, मैत्री वाघाशी अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। शिवसेनेनं बॅनरमधून उद्धव ठाकरे यांना डिवचलेलं आहे। कलानगर परिसरात शिवसेनेनं ही बॅनरबाजी केली आहे आणि इथूनच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। सदस्य नोंदणीचे हे बॅनर्स मुंबईमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि या बॅनर्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून केला गेल्याचं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। मातोश्री समोर लावलेले हे बॅनर्स आहेत, आपण बघू शकतो। या बॅनरवरती एकीकडे उद्धव ठाकरे हे शिवबंधन बांधत असताना त्यांचा एक फोटो आहे, तर त्याच्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो पाहायला मिळत आहे। ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे अगदी त्याच्याच खाली लिहिण्यात आलेला आहे मैत्री धाग्याशी नाही, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या फोटो खाली तर मैत्री वाघाशी आहे अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। मैत्री धाग्याशी नाही तर मैत्री वाघाशी आहे अशा आशयाचे बॅनर्स लावून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेला आहे आणि कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाघ असल्याचा दावा जो आहे किंवा वाघ असल्याचं सांगण्यात आलेलं आहे या बॅनरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतोय की जेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी पक्षामध्ये दोन गट निर्माण केले, दोन गट जे आहेत ते शिवसेनेचे निर्माण झालेले आहेत, अगदी तेव्हापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून या दोन्ही पक्षामध्ये आपल्याला दावे आणि प्रतिदावे पाहायला मिळतात आणि हिंदुत्ववादी भूमिका आमच्या पक्षाची आहे हे दाखवण्याची एकही संधी दोन्ही पक्षाकडनं सोडली जात नाही आणि अगदी या बॅनरच्या माध्यमातून सुद्धा आम्ही कशा पद्धतीने हिंदुत्ववादी आहोत हे पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेला आहे आणि एकनाथ शिंदे हे वाघ असल्याचं या बॅनरच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाने सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेला आहे। खरं तर आता या बॅनरला कशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ठाकरे गटाकडून कशा पद्धतीने उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण जेव्हा जेव्हा एखाद्या पक्षाकडून बॅनरबाजी करण्यात येते तेव्हा विरोधकांकडून त्या बॅनरला उत्तर देण्याचा प्रयत्न हे नेहमीच केला जातो। त्यामुळे आता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की दोन्ही पक्षामध्ये आता बॅनरवर आपल्याला मुंबईमध्ये रंगताना पाहायला मिळतो का। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।